मूळ जोगाई मंदिर, अंबेजोगाई याच्या मागील तीर्थस्थळ याबद्दलची माहिती सांगा. आपल्या हिंदू धर्मामध्ये तुम्ही जेजुरी जा, पंढरपूर जा, तुळजापूर जा, कोणत्याही ठिकाणी देवाचं प्रगतस्थान आहे थोडंसं आडवया किंवा निर्जन वस्तीमध्ये असतं. लोकांच्या सोयीसाठी प्रतिमंदिर हे जे आहे ते जसं आपलं जुनं घर तसं नवीन घर. ज्यावेळेस पार्वती मातेनं दंतासुराचा वध करण्यासाठी योगेश्वरीचं रूप धारण केलं, या ठिकाणी त्याचं ते प्रगतस्थान आहे नदी पात्रामध्ये, म्हणजे मूळ योगेश्वरी म्हणून असं म्हणतात. तिकडची जी योगेश्वरी देवी ती ज्यावेळेस दंतासुराचा वध केला त्यानंतर शंकर म्हणजे लोकांनी म्हणजे चून प्रति मोठं मंदिर म्हणतात. बरोबर. पण हे त्यामुळे हे मूळ जोगाई मंदिर. आणि ती हत्तीखानाचं ज्यावेळेस दंतासुराचा वध केला त्यावेळेस शंकर भगवान प्रसन्न झाले. स्वतः त्या देवाला सांगितलं वर मागं प्रसन्न झालो म्हणून. देवीला सांगितले की बाबा मला स्वतः विवाह करा. विवाह संपन्न झाला नाही, मग तो विवाह मंडप तो त्या ठिकाणी खूप झाला सगळा असं आहे. त्यामुळे तिथे हत्तीखानाची इथे सगळे ते वऱ्हाड दगडाची झाली. आणि मग त्यामुळे अंबेजोगाईचं दर्शन घ्यायच्या अगोदर परळीचं पण दर्शन घेतात. शिव पार्वती एकच आहे ना. बरोबर. याच्याचा डिप जर याच्या पण डिप त्याचं सांगायचं म्हणलं तर ज्यावेळेस दंतासुराचा वध करण्यासाठी देव आणि देवी थकल्यानंतर दोन्हीचं एक रूप म्हणजे योगेश्वरी असा जो मूळ येतो. बरोबर. त्याच्यामुळे दोन्ही दर्शन दर्शन पूर्ण होत नाही ना. बरं. म्हणून दर्शन करायला पाहिजे ना. परळी वैजनाथचं दर्शन घेऊन इकडे येतात. आपल्या संस्कृतीमध्ये जोडीला फार महत्व. शंकर पार्वती असो, रामसीता असो, राधाकृष्ण असो, सिंगल कोणतं मान्य होत नाही ना. आणि एवढा आपल्या हिंदू धर्मामध्ये सिंगल माणसाला कोणती विधी करायला पाहिजे नाही. प्रमाणात खंड भागायचं. बरं. धन्यवाद.